आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलीस प्रशासन 24 तास सेवा देत असतं। मात्र काही नागरिक डायल 112 किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरचा गैरवापर करून खोटी माहिती देत असल्याचं समोर आलंय। धरणगाव वीर परिसरात गायीवर झाड पडले आहे अशी खोटी माहिती देऊन पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले, मात्र तिथे असे काहीही आढळले नाही। अशा खोडसाळ कृत्यांमुळे खऱ्या गरजूंपर्यंत मदत उशिरा पोहोचू शकते। त्यामुळे नागरिकांनी केवळ आपत्कालीन परिस्थितीतच पोलीस हेल्पलाईनचा वापर करावा असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिलाय। खोटी माहिती देणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। सामान्य जनता असेल किंवा इतर नागरिक असेल यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यानंतर पोलीस स्टेशनची मदत पाहिजे असेल तर 112 ही सुविधा आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही 112 ला कॉल करून तात्काळ तुमची मदत मिळू शकतात। रात्री अपरात्री तुम्ही केव्हाही कॉल केला तर तात्काळ तुम्हाला मदत मिळत असते। परंतु काही जनतेतली काही लोक असे असतात की जे त्याचा गैरवापर करतात। बऱ्याच वेळेस ते खोटी माहिती देतात किंवा पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असतात आणि म्हणून तुझा कॉल करून पोलिसांना बोलवत असतात। असाच एक कॉल काल रात्री धरणगाव वीर मधून आमच्या हद्दीतल्या धरणगाव वीर या गावातून एका तरुणाने गायीवर झाड पडलेले मदत हवी म्हणून 2-3 कॉल केले। मी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तशा कुठल्याही प्रकारचा प्रकार नव्हता। त्याने केवळ एक दिशाभूल करण्यासाठी तो कॉल केला होता। त्यामुळे आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनच्या त्या इसमाविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की 112 ही अतिशय चांगली आपत्कालीन मदत मिळण्याची सुविधा आहे, तिचा योग्यरित्या वापर करावा। जर कुणी यानंतर कुणी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असेल, खोटी माहिती देत असेल तर त्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल।